प्रभात किड्स स्कूल अकोला येथे ट्रॅफिक पार्क आणि करिअर ऑन व्हील्सचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला। महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भोयर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला। माननीय मंत्री महोदयांचे शाळेच्या परिसरात आगमन झाल्यावर आमदार वसंत खंडेलवाल, आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक यांच्या समवेत संचालक डॉक्टर गजानन नारे व वंदना नारे यांनी त्यांचे स्वागत केले। बँड पथक, NCC पथक आणि स्काउटच्या पथकाने पाहुण्यांना मानवंदना दिली। कुमकुम तिलकानंतर करिअर ऑन व्हील्सचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी मंत्री महोदयांनी ही संपूर्ण संकल्पना समजावून घेतली। शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत राज्यातून प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी व प्राचार्यांचे अभिनंदन केले। यानंतर उद्घाटन समारंभासाठी सभामंचावर सर्व मान्यवरांचे आगमन झाले। यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। माननीय नामदार पंकज भोयर साहेबांना दिलेल्या सन्मानपत्राचे वाचन करण्यात आले। डॉक्टर पंकज भोयर साहेब, राज्यमंत्री गृह, ग्रामीण गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म, महाराष्ट्र राज्य, मुंबई। विनम्र स्नेहाभिवादन। विद्या विनयन शोभते याचा अर्थ ज्यांच्या सहवासातून उमगतो अशा सुसंस्कृत, उच्च शिक्षित, संयमशीलता आणि समन्वयी लोकनेत्याचे प्रतीक आपण आहात, याचा आम्हाला अभिमान आहे। शिक्षण क्षेत्रात अर्थशास्त्र विषयाची डॉक्टरेट प्राप्त करून प्राध्यापक ते प्राचार्य पदाचा आपला कुशल अनुभव, नागपूर विद्यापीठ अर्थशास्त्र विभाग विद्यार्थी परिषदेतून युवा विश्वात प्राप्त केलेले प्रेरणादायी स्थान, राष्ट्रीय स्तरावर हँडबॉल संघाचे केलेले प्रतिनिधित्व, कुशल संघटन कौशल्य, शिस्त व नियोजन याच आपल्या गुणवैशिष्ट्यांची फलश्रुती म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून यंदा आपण निवडून येण्याची साधलेली हॅट्रिक होय। कोणाला नाराज नव्हे तर साधे दुखवायचे पण नाही, ही आपली रुजुता, प्रसन्नता, सकारात्मकता आणि कृतीप्रवणता महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व्यवस्थेला पुनश्च उत्तमतेकडे नेईल यात शंका नाही। राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ही आपली यशस्वी संकल्पना वर्ध्यातून वर्तमानाला मिळालेली राज्यप्रेरणा आहे। महाराष्ट्र राज्याला नव्या युगाच्या कसोटीवर शिक्षण क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या आपल्या ध्यासपर्वाला आमच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या नेतृत्व शैलीचा आणि बेरजेच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय, म्हणून हे सन्मानपत्र आपणात भावगंधी शुभेच्छांसह सविनय। डॉक्टर गजानन नारे, संस्थापक संचालक प्रभात किड्स स्कूल अकोला। यानंतर माननीय मंत्री महोदयांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार वसंत खंडेलवाल आणि प्रमुख अतिथी आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी स्वागतपर भाषण संचालक डॉक्टर गजानन नारे यांनी केले। महाराष्ट्र राज्याचे गृह आणि शिक्षण राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकज भोयर साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय वसंतजी खंडेलवाल सर, अमरावती विभागाचे कर्तव्यदक्ष शिक्षक आमदार आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय किरण सरनाईक सर, मंचावर उपस्थित प्रभात परिवाराचे सर्व सन्माननीय सदस्य, खाली उपस्थित असलेल्या अकोला जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर मॅडम आणि सर्व सन्माननीय प्रभात परिवाराचे सदस्य, सर्वप्रथम मी सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो। आणि आदरणीय पंकज भाऊ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अकोल्यामध्ये येतात आहेत, तर अकोलावासियांच्यातर्फे देखील आणि मला वाटतं की हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे आणि त्यामुळे त्यांचं देखील मी मनापासून स्वागत आजच्या या प्रसंगी करतो। शिक्षण विभागाला उच्च विद्याविभूषित असं व्यक्तिमत्व शिक्षण मंत्री म्हणून मिळालेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या कार्यशैलीमध्ये शिक्षण विभाग अतिशय चांगली वाटचाल करेल ह्या आमच्या अपेक्षा आहेत आणि आमच्या शुभेच्छा देखील आहेत।
खरं म्हणजे प्रभात किड स्कूल भाऊ ही आमची शाळा सगळ्या विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. डे बोर्डिंग स्कूल आम्ही चालवतो, पण आज जे 2 उपक्रम आपल्या शुभहस्ते उद्घाटित या ठिकाणी एक झाला आहे, एक होतो आहे, त्याविषयी मुद्दाम माहिती आपल्याला सांगतो की त्याच्यामधला पहिला जो उपक्रम आहे तो आहे ट्रॅफिक पार्क. आज आपण पाहतो आहे की रहदारीच्या सगळ्या समस्यांमुळे खूप रस्ते अपघातामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या बालवयापासूनच ते रस्त्याविषयीची, रहदारीविषयीची सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्या विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांच्या घरापर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचली, तर मला असं वाटतं की त्याचा बऱ्यापैकी उपयोग या संपूर्ण रस्ता सुरक्षिततेसाठी होऊ शकतो. आणि म्हणून ट्रॅफिक पार्क नावाची ही संकल्पना आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे. त्याचं डिजिटली उद्घाटन या ठिकाणी होते आहे, कारण ट्रॅफिक पार्क मोठा आहे, बराच वेळ आपला या ठिकाणी जाईल, म्हणून आम्ही त्याचं डिजिटली उद्घाटन या ठिकाणी घेतो आहोत. आणि निश्चितच याद्वारे एक चांगला उपक्रम समाजामध्ये जाईल आणि त्याचा उपयोग रस्त्या सुरक्षतेच्या दृष्टीने होईल असा आम्हाला विश्वास आहे. दुसरा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प की जो आम्ही मोठ्या प्रमाणात शिक्षण विभागाने करावा अशा प्रकारचं एक विनंतीपत्र सरांना आज आम्ही सोपवतो आहोत. त्याच्यामध्ये करिअर ऑन व्हील्स, सगळ्या प्रकारचे जे करिअर्स आहेत, आपण पाहतो आहे की सध्या करिअरचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे, कारण इंजिनियर झाले, डॉक्टर झाले तरीही रोजगार मिळेलच याची गॅरंटी नाही आणि आता पुढे AI योग घातलेला आहे. तर त्याच्यामुळे त्या काळामध्ये अजून कुठले क्षेत्र मुलांसाठी उपलब्ध आहेत त्यासाठी एक माहिती देणारा चित्ररथ आपण तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळे करिअरचे ऑप्शन्स उपलब्ध करून दिलेत आणि त्या माध्यमातून हे सगळे करिअरचे ऑप्शन्स म्हणजे विद्यार्थ्यांनाच नव्हे, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, सगळ्यांसाठी ते उपलब्ध राहतील. आणि तो जर उपक्रम शालेय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला आणि त्याच्यासाठी निश्चितच कुणीही CSR फंड वगैरे देऊ शकतो. ती जर बस आपण तशा प्रकारची एक तयार केली तर मला असं वाटतं की करिअरच्या बाबतीत कुठलं करिअर निवडावं हा जो एक प्रश्नचिन्ह असतो की सगळेच विद्यार्थी डॉक्टर व्हायसाठी किंवा इंजिनियर व्हायसाठी जातात आहेत, तो कुठेतरी थांबेल आणि इतरही क्षेत्रांमध्ये खूप सारे करिअर अवेलेबल आहेत. हा मेसेज आपण त्याच्या बाबतीत देऊ शकतो आणि जाणीव जागृती करू शकतो. तर निश्चितपणे ती एक विनंती आजच्या या प्रसंगी आपल्याला करतो. पुढचा एक अजून उपक्रम असाच करिअर म्हणजे न्यू NEP ऑन व्हील्स म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी, जो सरकारचा खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत, पण तो बदल सगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकत नाही, कारण आज सोशल मीडिया असल्यामुळे NEP आली की बहुजनांच्या सगळ्या याच्यावर घाला पडेल अशाच प्रकारचा प्रसार सुरू आहे. पण त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहे, कारण हा शिक्षक केंद्रीय नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे आणि शिक्षकांवर सगळं डिपेंड आहे, त्याच्यामुळे प्रथम शिक्षकांपर्यंत ती माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने तो प्रकल्प देखील आम्ही सर आपल्याला सोपवतो आहोत की NEP जी आहे त्याविषयीची जाणीव जागृती करण्यासाठी संपूर्ण शाळा महाविद्यालयांमध्ये त्यातल्या शिक्षकांमध्ये अशी जर आपण एक ती रथयात्रा फिरवली तर मला असं वाटतं की त्याचा पण खूप चांगला उपयोग या सगळ्या जाणीव जागृतीतून होईल आणि NEP जो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोदी साहेबांचा आहे तो सगळ्यांपर्यंत प्रॉपर पद्धतीने पोहोचेल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकेल. कारण प्रकल्प कितीही चांगला असला पण त्याचं जर इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झालं नाही तर मला असं वाटतं की त्याचा उपयोग होत नाही आणि त्याच्यामुळे तो एक प्रकल्प आपल्याकडे सोपवतो आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आम्हाला जे काही अजून काही बदल सुचवावेसे वाटतात ते पण आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये आज देतो आहोत. आपण आलात आमच्या या परिवारामध्ये आणि आमचा सत्कार स्वीकारला आमच्या या सगळ्या उपक्रमांमध्ये. म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये आम्हाला राज्यातून पहिलं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याच्याबद्दल आपण आमच्या सगळ्या विद्यार्थी प्रतिनिधींचा गौरव केला, सत्कार केला, आमच्या प्राचार्यांचा गौरव केला. निश्चितच त्यासाठी मी मनापासून आभार मानतो. आणि प्रभात किड स्कूल ही जरी अकोल्यासारख्या शहरामध्ये छोटी शाळा असली तरी जे विविध उपक्रम आम्ही राबवतो त्या उपक्रमांची दखल शासनाने घेतली तर ते उपक्रम फक्त आमच्यापर्यंतच मर्यादित न राहता म्हणजे आमच्या शिक्षणाधिकारी पाटेकर मॅडम यांचा अट्टहास असतो की हे सगळे उपक्रम आमच्या ग्रामीण भागामध्ये पोहोचले पाहिजेत आणि ते उपक्रम ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रकारची मदत जे काय आमचं सहकार्य आपल्याला लागतं ते सहकार्य आम्ही द्यायला तयार आहोत. आणि जे उपक्रम आम्ही या ठिकाणी सगळे राबवतो शाळेच्या माध्यमातून त्या सगळ्या उपक्रमांमध्ये ते उपक्रम सर्व केंद्रित व्हावे, सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत आणि तुम्ही दिलेले आदेशही त्याच्यासाठी आम्हाला मान्य राहतील, शिरसावंद्य राहतील. मी पुन्हा एकदा
सगळ्या मान्यवरांचं, खंडेलवाल सर आहेत, बसंत बाबू, की जे आम्हाला नेहमी सगळ्या प्रकारची मदत या शैक्षणिक क्षेत्रामध्ये करतात. त्यांचं स्वतःचं खूप मोठं शैक्षणिक संकुल भाऊ अकोल्यामध्ये आहे आणि ग्रामीण भागामधले किंवा जुन्या शहरासारखा जो एरिया आहे त्या भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अतिशय कमी पैशामध्ये सगळ्या सोयी उपलब्ध करून देण्याचं काम खंडेलवाल परिवार गेल्या वर्षानुवर्षापासून करते आहे. मी त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. आमचे अमरावती विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय ॲडव्होकेट किरण सरनाईक साहेब आज आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. या परिसरातल्या 5ही जिल्ह्यांमधल्या शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी, त्यांना मदत देण्यासाठी सदैव आणि किरण भाऊ पुढे असतात. आज त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. संपूर्ण उपस्थितांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं स्वागतपर प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय राज्यमंत्री सर डॉक्टर पंकजी भोयर सरांना विनंती करतो की सर आपण ट्रॅफिक पार्कचे डिजिटली उद्घाटन करावं. Prabhat's Traffic Park, where an innovative initiative is changing the way of students to learn about traffic safety. Prabhat's Traffic Park, an innovative initiative of the school, has the objective to educate our children and community about road safety and traffic rules, traffic signs and signals, and instill responsible behavior among them. Prabhat's Traffic Park is a simulator with working signals, zebra crossings, and traffic flow, enabling students to practice crossing roads safely. Prabhat's Traffic Park, where the safety becomes the first priority for a brighter and safer tomorrow. आज आपल्या प्रभात किड्सच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपल्या राज्याचे सन्मान्य शिक्षण राज्यमंत्री तसेच सहकार मंत्री यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे स्नेही सन्मान्य श्री वसंतजी खंडेलवाल, या प्रभात किड्सचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य गजाननजी नारे साहेब, सौ वंदनाताई नारे, सन्मान्य श्री नीरजजी आवंडेकर, सन्मान्य श्री अशोकजी ढेरे, सौ वृषालीजी वाघमारे प्राचार्य, तसेच श्री अभिजितजी जोशी मॅनेजर, आदरणीय मंच, उपस्थित सर्व या शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थी विद्यार्थिनी, आलेले अतिथी, नागरिक वर्ग, मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की आम्हाला अभिमान आहे साहेब की या अमरावती विभागाचा मी आमदार आहे ना, अमरावती विभागामध्ये या ठिकाणी या प्रभात किड्सला जवळपास 98,000 शाळेमधून प्रथम नंबर मिळाला. त्याबद्दल गजानन नारे साहेबांचं आणखीन त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं टाळ्या वाजून मनापासून अभिनंदन करा. मागे मी सन्मान्य शिक्षण अधिकारी आमच्या पाटेकरताई यांच्याशी भेटलो होतो. त्यांनी सांगितलं की प्रभात किड्सचा नंबर आपला आलाच पाहिजे आणि तो येणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ते त्यांचं वचन जे आहे ते सत्य ठरलं. जवळपास 51 लाखाचा निधी देखील शासनाचा त्यांना प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी आज विविध उपक्रम जे असतात, जसे ट्रॅफिक पार्कचं डिजिटल उद्घाटन आपल्या हस्ते या ठिकाणी पार पाडण्यात आलं. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यामध्ये संभ्रम असतो की कोणता कोर्स घेतल्यानंतर आपलं करिअर चांगलं होऊ शकेल, आपली प्रगती चांगल्या रीतीने होऊ शकेल. बऱ्याच विद्यार्थ्यांची ओढ असते की मला क्वालिफाय व्हायचं, नीट क्वालिफाय व्हायचं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. परंतु या व्यतिरिक्त अनेक असे काही अभ्यासक्रम आहेत की ज्या माध्यमातून तुमचं करिअर वेगळ्या दिशेने नेण्याच्या दृष्टिकोनातून एक मोबाईल पार्क व्हॅन तयार करून आपण नारेसाहेब एक वेगळं महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि निश्चित रूपानं माननीय डॉक्टर पंकजी भोयर साहेब, आपण शिक्षण विभागामध्ये अशा प्रकारे जर एक उपक्रम महाराष्ट्रभर राबवला की या डॉक्टर इंजिनियरपेक्षा वेगळे असे का अभ्यासक्रम जे आहेत, जे UPSCच्या माध्यमातून असतील, MPSCच्या माध्यमातून असतील, त्यामध्ये मुलं आपल्या स्वतःची प्रगती करू शकतात, करिअर घडू शकतात. या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपलं
या महाराष्ट्राला निश्चित रूपानं योगदान राहील असं मला वाटते. या ठिकाणी माननीय मंत्री महोदयाचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे, परंतु मला आपण या ठिकाणी बोलवलं नारे साहेब, आपल्या सर्व संस्थाचालकांचं मी मनापासून आभार मानतो की माझा सत्कारही आपण केला. पुनश्च या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष श्री गजाननजी नारे सर आणखी त्याच्या टीमचं टाळ्या वाजून मनापासून कौतुक करा. भारत माता की. अरे प्रभात किड्सचा आवाज महाराष्ट्रात गेला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रातले टॉप स्कूलचे मुलं आहात ना. भारत माता की. वाह 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 वाह. महाराष्ट्रात सुरू झालेली योजना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, या योजनेमध्ये महाराष्ट्रात पहिल्या नंबरचं पारितोषिक मिळालं. याच्याकरिता प्रभात किड्स स्कूलच्या संपूर्ण परिवाराचं मी मनपूर्वक सर्वप्रथम अभिनंदन करतो. आजच्या ह्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले विधिमंडळाचे माझे सहकारी सन्मान्य वसंतजी खंडेलवाल, मंचावर उपस्थित सन्मान्य किरणजी सरनाईक, ह्या अभूतपूर्व शाळेचे संचालक सन्मान्य डॉक्टर गजाननजी नारे, त्यांना सोबत देणाऱ्या आमच्या भगिनी सन्मान्य वंदनाताई नारे, ह्या संस्थेचे सचिव सन्मान्य नीरजजी आंबेडकर, सन्मान्य अशोकराव ढेरे, ह्या प्राचार्या सन्मान्य वृषालीजी वाघमारे, इथले मॅनेजर सन्मान्य अभिजित जोशी, आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या विभागाच्या शिक्षणाधिकारी सन्मान्य सुचिताजी पाटेकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि ह्या ठिकाणी आजच्या ट्रॅफिक पार्कच्या उद्घाटनाकरता उपस्थित असलेले ह्या नामवंत शाळेचे समस्त विद्यार्थी बंधू भगिनी, आपलं सर्वांचे ह्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज योगायोगानं संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असताना जेव्हा अकोला जिल्ह्यामध्ये येण्याची संधी मिळाली तर काही दिवसाआधी मला कळलं की मागच्या 2 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जी स्पर्धा चालू आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, या स्पर्धेमध्ये आपल्या विदर्भातली आणि आपल्या अकोल्यातली प्रभात किड्स स्कूल यांना प्रथम पारितोषिक पटकावलं. याच्यानंतर मी जरी राज्याचा शालेय शिक्षण मंत्री असलो तरी विदर्भाचा असल्यामुळं प्रचंड अभिमान मला असा वाटला की हे प्रथम पारितोषिक या ठिकाणी आपल्या विदर्भातल्या प्रभात किड्स स्कूलने, कारण राज्यातल्या जवळजवळ 98,000 शाळांनी या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी नोंदणी केली होती. आणि हे सर्व होत असताना संपूर्ण राज्यामध्ये इतक्या शाळा याच्यामध्ये सहभागी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या विदर्भातल्या अकोल्याच्या शाळेने प्रथम क्रमांक पाठवावा ही खरोखर आपल्या संपूर्ण विदर्भवासियांकरिता त्या ठिकाणी अभिमानाची बाब आहे. अनेक शाळा अनेक वर्षापासनं अनेक संस्था आपल्या देशात राज्यात या त्या ठिकाणी शिक्षणाचं पवित्र काम करत असतात. त्या ठिकाणी काम करत असताना आपली ही शिक्षणाची गंगा घरोघरी दारोदारी पोहोचवित असताना काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्या ठिकाणी आपल्या देशातली नवीन पिढी एका वेगळ्या दिशेनं कुठेतरी कार्यक्रम करत असली पाहिजे, मार्गक्रमण करीत असली पाहिजे. याच्याकरिता प्रभात किड्स स्कूलनी अनेक वेगवेगळे उपक्रम आपल्या ह्या शाळेमध्ये राबविले. आता आल्यानंतर त्यांनी ज्या करिअर ऑन व्हील्सच्या अभिनव उपक्रमाचं उद्घाटन नारेसाहेब आपण घेतलं, त्या क्षणीच मला जाणवलं की याची आवश्यकता फक्त अकोल्यापुरती मर्यादित नसून आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या कानाकोपऱ्यामध्ये ह्या प्रकल्पाची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. कारण जोपर्यंत आपण शालेय शिक्षण हा विषय गंभीरतेने त्या ठिकाणी घेणार नाही, कारण शालेय शिक्षणामध्ये येणाऱ्या शाळेमध्ये आपण फक्त विद्यार्थ्यांना शिकवत नसतो तर आपल्या देशाची येणारी पिढी
ही त्या ठिकाणी मजबूत करण्याचं काम त्या मंदिरांमध्ये चालत असतं. आज प्रभात किड्स स्कूलसारख्या नामवंत शाळेची राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, राज्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आवश्यकता आहे. मी असं म्हणत नाही की राज्यातल्या इतर शाळा ह्या चांगल्या नाही किंवा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कार्य चालत नाही, परंतु ह्या ठिकाणी आपल्या शाळेने जे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम त्या ठिकाणी राबविले, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न मिळता आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना त्यांना ज्या ज्या पद्धतीच्या ज्ञानाची आवश्यकता असते ते ज्ञान देण्याचं काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झालं. याच्याकरता विशेष आनंद मला त्या ठिकाणी आहे. आज हे वेगवेगळे उपक्रम राबविण्याकरता स्थानिक अनेक मंडळीचं आपल्याला संयुक्त निश्चितपणे असतंच. राज्यानं देखील आपल्याला त्या ठिकाणी प्रथम पारितोषिकेच्या स्वरूपात 51 लक्ष रुपये याच्याकरता दिले की ह्या माध्यमातून निश्चितपणे आपण अजून चांगले उपक्रम आपल्या संचालक मंडळीच्या मनामध्ये असलेले, डोक्यामध्ये असलेले वेगवेगळे उपक्रम याची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली पाहिजे, याच्याकरता तो निधी त्या ठिकाणी दिला आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त देखील शासनाकडून अजून काही मदत आपल्याला हवी असल्यास निश्चितपणे शासन आपल्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत. आपण सर्वांनी बघितलं की 2014 सालापासनं देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी कुठलंही क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, शिक्षणाचं क्षेत्र असो, त्या ठिकाणी विज्ञानाचं क्षेत्र असो, महिला सबलीकरण असो, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळं त्या क्षेत्रातली नाविन्यपूर्ण काम करणारी मंडळी यांचं पुढाकार त्याच्यामध्ये वाढवून आपल्या देशाची प्रतिमा ही त्या ठिकाणी जागतिक स्तरावर फार मोठ्या प्रमाणावर वाढविलेली आहे. आज शिक्षण क्षेत्र हे सगळ्या क्षेत्रामधलं अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वाचं क्षेत्र त्या ठिकाणी आहे. कारण मी आपल्याला आत्ता सांगितल्याप्रमाणे ह्या क्षेत्रामध्ये आपण फक्त शिक्षणाचं काम न करता देशाचं भविष्य ज्यांच्या हातामध्ये असतो ती नवीन पिढी आपण त्या ठिकाणी घडवत असतो. माझी आपणास या ठिकाणी या राज्याचा शिक्षण राज्यमंत्री म्हणून विनंती राहील, आमचे सहकारी किरणजी सरनाईक देखील या ठिकाणी उपस्थित आहे. किरणराव, अनेक ठिकाणी आपल्या शाळांमध्ये जो सिलेबस आपल्याला शासनानं दिला किंवा बोर्डानं जो सिलेबस दिला त्याच्यावरती काम करण्यात येते. पुस्तकी किडे आपण जे म्हणतो ते पुस्तकाचं ज्ञान देऊन त्या ठिकाणी तो पोरगा 5वीतून 6वी, 6वीतून 7वी, तर 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी असं करत त्या ठिकाणी फक्त शैक्षणिक अभ्यासक्रम कसा पूर्ण करेल याची काळजी घेण्यात येते. परंतु अशा पद्धतीच्या शाळा त्या ठिकाणी गावागावात तयार होण्याकरता आपण सर्वजण पुढाकार घेऊन जे ह्या ठिकाणी इतर संस्था चालक आहेत, इतर ठिकाणची प्राचार्य मंडळी आहेत, त्यांचं देखील वर्कशॉप जर का ह्या पद्धतीचं ते ट्रेनिंग देण्याचं केंद्र जर का ह्या ठिकाणी झालं तर ह्या पद्धतीची माहिती राज्यातल्या इतर भागात देखील जाईल आणि अशा पद्धतीचं कार्य इतर देखील ठिकाणी त्या ठिकाणी चालू करण्याकरता मदत होईल. म्हणून या ठिकाणी नारे साहेबांना माझी विनंती राहील की अशा पद्धतीचा एक प्रकल्प तयार करून आपण राज्य शासनाकडे जर का दिला तर इतर संस्थांना देखील आपण राबवित असलेली उपक्रमाची माहिती मिळेल आणि त्या संस्थांच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती जाईल आणि निश्चितपणे आपली येणारी पिढी त्या ठिकाणी एका वेगळ्या दिशेनं मार्गक्रमण करेल. आज आपल्याला सांगण्याला अतिशय आनंद होतो की राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसाचा आराखडा प्रत्येक विभागाचा तयार केला आणि हा आराखडा सादर करत असताना जेव्हा शालेय शिक्षण विभागाने हा आराखडा त्यांच्यासमोर सादर केला तर त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी PM श्री शाळा ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू केल्या त्याच धर्तीवर अजून शाळांची संख्या वाढविण्याकरता CM श्री शाळांची देखील सुरुवात त्या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये CM श्री शाळा देखील त्या ठिकाणी येणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी डिजिटल क्लासरूम झाली पाहिजे, ती भलेही शासनाची असो, नगरपालिकेची असो, जिल्हा परिषदेची असो. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांकरता आधुनिक असं ग्रंथालय त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, व्हर्टिकल लॅब त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे, रोबोटिक्स लॅब त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. याची अंमलबजावणी देखील झाली आणि हजारो शाळेमध्ये आपण तशी व्यवस्था देखील ह्या काळामध्ये केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील आपण त्या ठिकाणी याचा जास्तीत जास्त शाळांना
फायदा कसा पोहोचेल याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी फक्त हा क्लासरूममध्येच राहिला नाही पाहिजे याच्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस, आमचे मंत्री सन्मान्य दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनात जवळजवळ 5,000 शाळांना देखील येणाऱ्या काळात क्रीडांगण, त्या शाळेचं क्रीडांगण विकसित करणे, त्या ठिकाणी स्पोर्ट्सची किट देणे याचा देखील आपण उपक्रम हातात घेणार आहे. परंतु आपले नाविन्यपूर्ण जे उपक्रम प्रभात किट्सच्या माध्यमातून या ठिकाणी अकोल्यामध्ये राबविण्यात आले, हे उपक्रम राज्यातल्या इतर भागात देखील राबविण्याकरता निश्चितपणे आपलं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो. आपण जे प्रचंड मेहनतीनं या ठिकाणी आमच्या भगिनी वंदनाताई देखील बसल्या आहेत. कुठलीही शाळा ही अशीच नावारूपास येत नाही. मी देखील माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी काढल्या, काम केलं. परंतु शाळा ही जर का नामवंत बनवायची असेल तर जोपर्यंत त्या शाळेचं संचालन मंडळी, जोपर्यंत त्या शाळेचे प्राचार्य, जोपर्यंत त्या शाळेचे व्यवस्थापक स्वतःचा घाम त्या ठिकाणी गाळत नाही, प्रचंड मेहनत, कठोर मेहनत घेत नाही, तोपर्यंत ती शाळा, ती संस्था त्या ठिकाणी नामवंत बनत नसते. आणि आज आपण हे सिद्ध करून दाखवलं की विदर्भात देखील अशा पद्धतीच्या शाळा उपलब्ध होऊ शकतात, चांगलं काम त्या ठिकाणी करू शकतात. म्हणून आपल्या ह्या प्रचंड कठोर मेहनतीला मी निश्चितपणे आपलं अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात आपले जे काही उपक्रम राहील तर निश्चितपणे शासन याची दखल घेऊन राज्यामध्ये इतर ठिकाणी अंमलबजावणीचा प्रयत्न करतील. तुमच्या भविष्यातील उपक्रमाकरता मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी प्रभात किड्स स्कूलचे संचालक आदरणीय डॉक्टर गजानन नारे सरांना विनंती करतो की आपण माननीय श्री पंकजजी भोयर सर यांना प्रकल्प द्यावेत. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनानंतर माननीय डॉक्टर पंकज भोयर साहेबांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला व कार्यक्रमाची सांगता झाली.